हॅलो. तर आम्ही रिसेप्शनमध्ये जात होतो आणि मस्त रिसेप्शन ब्लॉग शूट करायचा होता मला आज. कारण मी भरपूर दिवसांनी रिसेप्शनमध्ये म्हटलं कुठल्या तरी फंक्शनमध्ये गेलेली. भरपूर दिवस झाले मी गेलीच नव्हती वातावरणाच्या आणि त्यामुळे मस्त रिसेप्शन होतं बाप्पा मोरया लॉनमध्ये. आणि माझी मोठी बहीण आणि छोटी बहीणसुद्धा माझ्यासोबत होती, भाऊजी, दादा. फक्त माझे मिस्टर नव्हते कारण त्यांना बरंसुद्धा नव्हतं आणि घरीच राहायचं होतं, त्यांना यायचं नव्हतं सोबत. त्यामुळे मग आम्ही रिसेप्शनमध्ये गेल्या लगेच जेवणाच्या स्टॉलवर गेलो. भुका लागलेल्या सर्वांना. मला नव्हती लागली कारण मी अगोदरच माझ्या घरी गुपचूप वगैरे खाल्लेले. ताई वगैरे होत्या, त्यांनी प्लेट्स वगैरे घेऊन घेतल्या आणि जेवण करायला बसलो. छान मस्त स्माईल देत होत्या ताई वगैरे. आणि लगेचच माझे भाऊजी मग नवरदेव नवरीला भेट द्यायलासुद्धा गेले. आम्ही नाही गेलो बाबा, चांगलं नव्हतं दिसत ना रिसेप्शनमध्ये, असं खूप गरमी होऊन राहिली होती ना, म्हणून आम्ही गेलोच नाही बाबा वर. त्यानंतर पाहिलं तर पुरा लॉन रिकामा होत होता कारण आम्ही अगदी शेवटी पोहोचलेलो होतो आणि इकडे स्टॉल लावणे चालू होते अगदी जवळच्यांसाठी. आमचं तर जेवण झालेलं होतं तरी आम्हाला आग्रह करत होते सर्वजण. आणि शिवांशीचं तर फिरणं चालूच असतं मस्तपैकी. आणि नंतर मग शांततेत आम्ही मस्तपैकी आईस्क्रीमच्या स्टॉलकडे वळलो. इकडे डोसा वगैरे बनणं चालू होतं. आम्ही मस्त आईस्क्रीम घेतल्या. भरपूर दिवसांनी मलासुद्धा आईस्क्रीम खायला मिळाली, नाहीतर खाऊसुद्धा देत नाही आईस्क्रीम शिवांशीमुळे. आणि वापस येताना बाप्पा मोरयाचं दर्शन घेतलं. शिवांशीचे फोटोसुद्धा काढले आम्ही आणि माझा कॅटवॉकसुद्धा केला. थोडंसं मटक झालं पाहिजे ना इतकी छान तयारी केल्यावर, म्हणून मस्त व्हिडिओ शूट केला तिथे माझा. आणि त्यानंतर वापस येताना शिवांशी ऐकतच नव्हती, यायला तयारच नव्हती. तिला वापस फोटो काढायचे होते आणि मग ती थांबून गेली. पण छान डेकोरेशन वगैरे होतं आणि ते लॉनसुद्धा खूप छान आहे. मला खूप छान वाटलं गेल्यानंतर. आणि अगदी बाप्पा मोरया लॉनच्या समोरच रामदेव बाबा मंगल कार्यालय आहे, तिथेसुद्धा लग्न चालू होतं. आणि डीजेचा आवाज तर इतका सॉलिड होता यार की असं वाटलं की तिथेच डान्स करायला सुरुवात करून द्या. इकडे माझे भाऊजी गाडी काढायलासुद्धा गेलेले आणि आम्हालाही आग्रह करत होते कारण रात्रीचे 11:30 वाजलेले ना, त्यामुळे घाई खूप करत होते माझे भाऊजी. आणि मग गाडी घराकडे वळवली. यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि माझं व्हिडिओ शूट चालू होतं. पाणी यायला लागलं होतं. फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो बाबा. माझे मिस्टर काही आले नव्हते त्यामुळे मला बघावं लागलं पहिले काय करते. तर घराचे दरवाजे बंद दिसले म्हणून म्हटलं घरी आहे की नाही आहे. त्यामध्ये त्यांनी कुलूप टाकून ठेवलेलं. आणि मग मी आतमध्ये गेली, पाहिलं तर घरात कोणीही दिसत नव्हतं. म्हटलं गेले कुठं. तर सर्वात अगोदर मी किचनमध्ये गेले तर माझे मिस्टर भांडे धुवत होते. इतकं बरं वाटलं पाहून, कारण ते खूप दिवसानंतर काम केले त्यांनी. घरी असते तर कामं करते, नाहीतर एवढेचही किचनमध्ये येऊन पाहत नाही. अशा प्रकारे रूममध्ये शिरली. तर कसा वाटला व्लॉग? लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. बाय बाय.